मी प्राध्यापिका शोभा संभोजी, समाजशास्त्र विभाग प्रमुख. आज मी BA भाग 3च्या विद्यार्थ्यांसाठी जून 2020मध्ये जो नवीन सिलेबस आलेला आहे तर त्या सिलेबसमध्ये सेमिस्टर 5मधील पेपर नंबर 7 विषयी मी आज आपल्यासमोर बोलणार आहे. पेपर नंबर 7मध्ये पेपर नंबर 7 वेस्टर्न सोशोलॉजिकल थिंकर्स, पाश्चात्य समाजशास्त्री विचारवंत. या विचारवंतांच्यामध्ये ऑगस्ट कॉम्ट, कार्ल मार्क्स, मॅक्स वेबर, एमिल डुर्खाइम हे 4 विचारवंत आपल्याला अभ्यासाला आहेत. पहिला जो विचारवंत आहे तो म्हणजे ऑगस्ट कॉम्ट. ऑगस्ट कॉम्ट हा फ्रेंच विचारवंत आहे. समाजशास्त्रीय विचारांना वैज्ञानिक स्वरूप प्राप्त करून देण्यामध्ये या विचारवंताचं योगदान फार महत्त्वाचं आहे. सोशॉलॉजी हा शब्द प्रथम अस्तित्वात आणण्यामध्ये त्यांचं योगदान हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच त्यांना समाजशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. समाजाचा सर्वांगपूर्ण अभ्यास करणारे जे शास्त्र ते समाजशास्त्र असे कॉम्टनी स्पष्ट केले. कॉम्टचा जीवनचरित्र किंवा जीवन वृत्तांत जर पाहायचा झाला तर फ्रान्समधील मॉन्टपेलियर या शहरामध्ये 19 जानेवारी 1798मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंबीय जे होते ते कॅथॉलिक पंथाचे होते, पण कॉम्ट हा कॅथॉलिक पंथावर टीका करणारा होता. त्याचे वडील सरकारी कर विभागात पदाधिकारी होते. प्राथमिक शिक्षण जे कॉम्टचे झाले ते त्याच्या जन्मगावीच झालेले आहे. प्रखर बुद्धिमत्ता आणि बंडखोर वृत्ती हे 2 गुणविशेष ऑगस्ट कॉम्टचे आहेत. फ्रान्सची राज्यक्रांती झाली आणि नेपोलियनच्या प्रभावाने फ्रान्समध्ये अराजकता निर्माण झाली. या विचारवंतांमध्ये विकासवादी आणि धार्मिक असे 2 गट निर्माण झाले. कॉम्टने कोणत्याही गटाची बाजू न घेता एक नवीन विचारसरणी अस्तित्वात आणली आणि तिलाच वैज्ञानिक दृष्टी म्हणून ओळखण्यात आले. कॉम्टच्या सहवासामध्ये अनेक जे मित्र आले, अनेक विचारवंत आले, त्यामुळे त्या विचारवंतांचा प्रभाव जो आहे हा कॉम्टवर पडलेला आहे. त्यामध्ये बेंजामिन फ्रँकलिन, डी मॉइस्टर या विचारवंतांचा प्रभाव हा फार मोठा होता. यामध्ये अनेक गोष्टी त्यांना शिकावयास, या विचारवंतांच्यामुळे अनेक गोष्टी त्यांना शिकावयास मिळाल्या. ऑगस्ट कॉम्टने जे समाजशास्त्रीय जे विचार मांडले त्या समाजशास्त्रीय विचारामध्ये 3 अवस्थांचा नियम, लॉ ऑफ 3 स्टेजेस हा पहिला विचार त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे मांडलेला आहे. त्याबरोबर प्रत्यक्षवाद, पॉझिटिव्हिझम हाही दुसरा विचार त्याच्यामध्ये त्यांनी मांडला. आणि तिसरा जो विचार होता सामाजिक स्थितीशास्त्र आणि गतिशास्त्र, सोशल स्टॅटिस्टिक्स आणि सोशल डायनॅमिक्स असे हे 3 विचार आहेत. त्यामधला पहिला विचार आपण आज या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पहिला जो विचार आहे तो म्हणजे लॉ ऑफ 3 स्टेजेस, म्हणजे 3 अवस्थांचा नियम. या 3 अवस्थांच्या नियमामध्ये यालाच आपण असंही आपल्याला म्हणता येईल मानवाच्या बुद्धीचा विकास. अगदी जे विचार आहेत विचारवंताचे त्या विचाराचा आपण अगदी दैनंदिन जीवनामधून सुद्धा आपण त्याचा अभ्यास करू शकतो. इतका सोपा अशा प्रकारचा विचार जो आहे हा ऑगस्ट कॉम्टने मांडलेला आहे. त्यामध्ये पहिला जो विचार आहे काल्पनिक किंवा असत्य अवस्था, दुसरी जी अवस्था आहे ती म्हणजे आध्यात्मिक आणि तात्विक अवस्था, आणि तिसरी जी अवस्था आहे ती म्हणजे वैज्ञानिक अवस्था. या 3 अवस्थांचा जो नियम मांडला तो वयाच्या 24व्या वर्षी मांडलेला आहे आणि 1822 साली हा विचार मांडला. त्याच्यामध्ये पहिला जो विचार आहे तर तो म्हणजे काल्पनिक किंवा असत्य अवस्था. आता ही अवस्था म्हणजे काय? मानवाच्या बुद्धीची ही प्रारंभिक अवस्था आहे. यालाच आपण धर्मशास्त्रीय अवस्था ही
असंही म्हणता येईल. यामध्ये कोणतीही तर्कशुद्धता नाही आणि बुद्धिनिष्ठताही नाही. पण ज्या निसर्गामध्ये घटना आणि घडामोडी घडतात तर त्याच्या पाठीमागे ईश्वर आहे, अशा प्रकारचा विचार हा मांडण्यात आला. म्हणजे बुद्धीचा विकास जो आहे, मानवाच्या बुद्धीचा विकासाची ही प्रारंभिक अवस्था आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून ज्या ज्या निसर्गामध्ये घटना घडतात, पाऊस पडतो, वादळ होतं, त्याबरोबर दुष्काळ पडतो, अशा घटनांच्या पाठीमागे एक ईश्वर आहे किंवा एक दैवी शक्ती आहे असं मानण्यात आलं. आणि म्हणूनच इतर मानवाच्या चिंतनाची ही प्रथम अवस्था असून याचे 3 उपविभाग केलेले आहेत. त्याच्यामधला पहिला उपविभाग म्हणजे चेतनावाद. याचा अर्थ विश्वामधल्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूमध्ये चेतना असते आणि त्यामुळेच वस्तूला सजीवता प्राप्त झालेली आहे. आणि मग या चेतनामय शक्तीला पुढे आत्म्याचे स्वरूप प्राप्त झाले. याचाच अर्थ निसर्गातील सर्व वस्तूंचं अस्तित्व जे आहे तर ते आत्म्यावर अवलंबून असून विश्वाचे सर्व व्यवहार जे आहेत हे आत्म्याच्या साक्षीने होतात असे मानले जाऊ लागले. दुसरा उपविभाग जो आहे तो म्हणजे बहुदेववाद. मानवाच्या बौद्धिक प्रगतीची ही थोडीशी प्रगत अवस्था आहे आणि म्हणून बहुदेववाद म्हणजे मानवाच्या ठिकाणी देवदेवता विषयी वेगवेगळ्या श्रद्धा निर्माण झाल्या आणि मग वेगवेगळ्या प्रत्येक घटनेला वेगवेगळा असणारा ईश्वर जो आहे हा कारणीभूत ठरू लागला आणि तसं मानलं जाऊ लागलं. उदाहरणच सांगायचं झालं तर जन्माला घालणारा देव हा वेगळा आहे, संकटाचं निवारण करणारा देव वेगळा आहे आणि पाऊस पाडणारा देव हा वेगळा आहे, असा विचार हा निर्माण झाला. आणि त्यामुळं देवदेवतांच्या संख्येमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आणि मानवी श्रद्धा ज्या आहेत त्या श्रद्धामध्ये सुद्धा विविधता निर्माण झाली. याच्यानंतर आहे तिसरा उपविभाग, तो म्हणजे एकेश्वरवाद. कॉम्पने सांगितलेल्या या अवस्थेमध्ये एकेश्वरवाद ही मानवाच्या बौद्धिक विकासाची शेवटची पायरी. या अवस्थेमध्ये मानव अनेक देवदेवतांच्यावर श्रद्धा ठेवू लागला. त्यामुळे देवदेवतांच्या संख्येमध्ये वाढ झाली, मानवी श्रद्धामध्ये विविधता आली. तेव्हा मानवी मनाचा गोंधळ निर्माण झाला. हा गोंधळ टाळण्यासाठी कोणत्या तरी एकाच ईश्वरावर विश्वास ठेवावा या विचाराने मानवाच्या बुद्धीचा विकास झाला. नंबर 2च्या 3 अवस्थांच्या नियमामधला पहिली जी अवस्था आहे ती म्हणजे काल्पनिक किंवा असत्य अवस्था. आणि त्याच्यामध्ये जे आपण उपविभाग पाहिले त्याच्यामध्ये पहिला उपविभाग चेतनावाद, दुसरा बहुदेववाद आणि तिसरा एकेश्वरवाद. आता याच्यामध्ये दुसरा विभाग जो आहे, दुसरी अवस्था जी आहे ती म्हणजे आध्यात्मिक किंवा तात्विक अवस्था. कॉम्पने सांगितलेल्या या अवस्थेमध्ये या दुसऱ्या अवस्थेमध्ये मानवाच्या बुद्धीचा थोडा विकास झाला आणि कॉमच्या मते कोणत्याही घटनेच्या पाठीमागे ईश्वर नसतो किंवा परमेश्वर नाही, तर काही एक अमूर्त शक्ती अशी आहे की त्या अमूर्त शक्तीचं अस्तित्व जे आहे हे मान्य करण्यात आलं. अमूर्त शक्तीमुळे अनेक घडामोडी घडतात. या अवस्थेत मानव आणि परमेश्वर ही संकल्पना थोडक्यात महत्त्वाची न मानता त्याऐवजी एक अमूर्त शक्ती ही संकल्पना ग्राह्य मानली आणि मानवी विचारांच्या बुद्धीच्या प्रगतीचा विकास हा थोडक्यात झाला या अवस्थेमध्ये. तिसरी अवस्था जी आहे तर ही तिसरी अवस्था म्हणजे वैज्ञानिक किंवा प्रत्यक्ष अवस्था. मानवी विचाराची ही आधुनिक अवस्था आहे आणि मानवाच्या म्हणून वैज्ञानिक अवस्थेकडे आपण पाहत असतो. या अवस्थेमध्ये कार्यकारण संबंधाला अधिक महत्त्व असून समाजात घडणाऱ्या घडामोडींची कारणे शोधण्यात आली आणि त्याच्यामध्ये कार्यकारण संबंध शोधून नियम शोधण्यावर भर देण्यात आला. तथ्यांच्या आधारे सामान्यीकरण करून नियम मांडले जाऊ लागले. वैज्ञानिक अवस्था म्हणजे प्रत्येक कार्याचे कारण शोधून ते वैज्ञानिक पद्धतीने तपासून निश्चित करून घेणे होय. या अवस्थेत कोणत्याही कल्पना, कोणतीही श्रद्धा यांना स्थान नसतं, तर कार्यकारण संबंध आणि बुद्धिप्रामाण्य यांना महत्त्व असते. याचाच विचार होत असल्याने मानवी बुद्धिमत्तेच्या विकासातील ही शेवटची अवस्था मानली गेली.
कॉमने मानवाच्या बौद्धिक विकासातील 3 अवस्था ज्या मांडल्या, तर त्या तिन्ही अवस्था वेगवेगळ्या नसून ते एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळे मानवी ज्ञानाच्या प्रत्येक स्तरावर एक प्रकारची सामाजिक संघटन पाहावयास मिळते आणि त्या दृष्टीने कॉमच्या 3 अवस्थांचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. थँक्यू.